नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पाहणार आहोत राज्यातल्या आणि देशभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या. मात्र त्याआधी आता एक ब्रेकिंग बातमी आहे. महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसेंसाठी भुजबळांचा अखेर प्रचार सुरू झालाय. दिलजमाईनंतर भुजबळ आता पहिल्यांदा प्रचारात सहभागी झालेत. नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या उपस्थितीत बाईक रॅली सुद्धा काढण्यात आली आहे. छगन भुजबळांनी गोडसेंच्या प्रचाराचा नारळही यंदा फोडलेला आहे आणि महायुतीकडून हेमंत गोडसे लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. छगन भुजबळ आणि गोडसे यांच्यामध्ये आपल्याला काही दिवसांपूर्वी नाराजी पाहायला मिळालेली होती. मात्र आता ही नाराजी सगळी दूर झालेली आहे आणि भुजबळांनी गोडसेंच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. तर भुजबळ आता गोडसेंच्या प्रचारासाठी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. नाशिकमधली ही दृश्य आहेत. या ठिकाणी गोडसेंच्या प्रचार रॅलीमध्ये छगन भुजबळ सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. छगन भुजबळांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यामुळे हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. हेमंत गोडसे यांच्या प्रचारामध्ये छगन भुजबळ सहभागी झालेले आहे. खरं तर छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे हे दोघेही नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते. मात्र हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाली आणि छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आज भुजबळ साहेब स्वतः प्रचारामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आज आपण स्वतः हेमंत गोडसेंच्या प्रचारामध्ये सहभागी झालेला आहात. एकीकडे दिंडोरीमध्ये आपल्याबाबत तक्रारी आहेत, दुसरीकडे आपण महायुतीच्या प्रचारामध्ये सक्रिय झाला. आम्ही पहिल्या दिवसापासून सक्रिय आहोत. त्यांना विचारून घ्या. त्यांची भेट, लोकांना बोलणं, गाठणं. ज्यावेळेला उमेदवारी जाहीर होते त्यावेळेला अनेक गोष्टी असतात की काही ऑफिसमध्ये बसून, कार्यालयात बसून लोकांशी संपर्क साधणं आणि त्यांची ज्या सगळ्यांची जुळवाजुळव करणे बरंच काम असतं. का ते ताबडतोब आपलं उन्हात आलं आणि फिरत बसा असं नाही होत. हे सगळं ऑर्गनाईज करायला लागतं. तर आता इथे आहे, तिकडे दिंडोरी मतदारसंघामध्ये आणखीन कुठे आहे हे आता आम्ही जे आहे जसं कार्यक्रम आखलेला आहे त्याप्रमाणे आम्ही शेवटपर्यंत जे आहे मतपेटीपर्यंत सगळ्या लोकांना नेण्याचं काम आम्ही सगळे मिळून करणार आहोत. मग त्याच्यामध्ये अर्थातच BJPचे सर्व कार्यकर्ते आहेत, शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, अजित पवार गटाचे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, आमचे रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आहेत, आणखीन दुसरे राज ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आहेत. सगळे जे आहेत आमच्या महायुतीमध्ये सगळे कार्यकर्ते आता एकत्रित फिरणार आहेत. अजून रात्रीचा दिवस करून आम्ही हे सगळं काम जे पूर्ण करणार आहे. भुजबळ साहेब, आपली एक मोठी ताकद नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. काही महत्त्वाच्या सभा आपल्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये होणार आहेत का? जसजसे लोक त्याचे जे आहे नियोजन करतील त्याप्रमाणे होईल. आता एक मोठी सभा जी आहे ही मोदी साहेबांची सुद्धा सभा होणार आहे. नंतर अमित शाह साहेबांची सभासुद्धा नाशिकमध्ये होणार आहे. तशा मोठ्या मोठ्या सभा आहेत. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, आता सध्या जे आहे हा मतदारसंघ फार मोठा आहे, गुजरात बॉर्डरपर्यंत आहे. त्यामुळे उमेदवारांनी आम्ही सगळ्यांनी जे शेवटपर्यंत लोकांच्या गावापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे नुसत्याच आपल्या जाहीर सभा घेऊन त्याच्यामध्ये किती गुंतून पडायचं. महत्त्वाच्या ज्या जाहीर सभा ज्या आहेत आमच्या नेत्यांच्या असतील, आमच्या असतील, त्या आम्ही सगळ्या करणार आहोत. गोडसे साहेब, भुजबळ साहेब आपल्यासोबत सहभागी झाले, त्याचा किती फायदा होईल? अखेर मनोमिलन झालं असं समजायचं का? निश्चितच भुजबळ साहेबांची खूप मोठी ताकद या नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहे आणि म्हणून त्यांचा निश्चितच फायदा आपल्याला होणार आहे.